तर आपण सर्व मिळून एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आजचे हे भविष्यसेवक संमेलन मौजा कुही एकविरा नगर पांडेगाव रोडच्या या भव्य पटांगणामध्ये या संमेलनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे। त्यानिमित्त ही भगवतकार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। या भगवतकार्याच्या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक मानव धर्माचे प्रणेते आम्हा सर्वांचे सद्गुरू महानतेगी बाबा जुमदेवजी स्वयं उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारे आम्हा सर्वांना प्रेम देणारे आमच्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी ठोबरीकर सुद्धा उपस्थित आहे। मातोश्रीला माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सहसचिव मोरेश्वरजी गपणे साहेब। आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोहरजी देशमुख साहेब, कोषाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी उराळे साहेब, संचालक टीकारामजी भंडारकर साहेब, वासुदेवजी पडोळे साहेब, फकीराजी जिपकाटे साहेब, विठ्ठलरावजी क्षीरसागर साहेब, या मंचावर विराजमान सर्व आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक मंडळी, आदरणीय मंच, या परिसरातील सर्व राजनीतिक पक्षातील नेते मंडळी, आमच्या या स्टेजवरून नुकतेच मार्गदर्शन करून गेलेले या क्षेत्रातील उमरेड क्षेत्रातील आमदार सन्माननीय राजूजी पारवे साहेब, माजी आमदार सुधीरजी पारवे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, या गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती आवडते समस्त सेवक सेविका आई बहिणी बाळगोपाळ, या सर्वांना माझे प्रणाम। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक सन्माननीय शेषरावजी वैद्य व रमेशजी धनजोडे साहेब, मार्गदर्शक कुही। आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते सन्माननीय ज्ञानेश्वर दादा भोसकर, त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांना माझा नमस्कार। आजची ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले 4 तत्व 3 शब्द नाही, परंतु मला या ठिकाणी जास्त बोलण्याची असं काही वाटत नाही, कारण इथं खूप लोक या ठिकाणी आले आहेत। प्रपंच साधून परमार्थ करणे, कोण कसा अर्थ लावते माहीत नाही। मी मार्गामध्ये आलो, मला दुःख नव्हते, मी वेळोवेळी सांगतो, आणि हा लाईव्ह कार्यक्रम चालू आहे आणि असतात ती आम्हाला माहिती नसते, लाईव्ह कार्यक्रम सुरू असते, आम्हाला माहिती नसते, आणि मला माझ्या मोबाईलमध्ये ते उघडून मला लाईव्ह कार्यक्रम कसा चालू आहे मला पाहताही येत नाही। विशेष म्हणजे मी प्रथम मार्गामध्ये आलो, मला व्यसन नव्हतं, दारू सट्टा जुवा लाटते इतर कोणत्याही प्रकार कार्यामध्ये आली, संमिलित झाली, तिला भूतबाधा होती, बिना पैशाने या मार्गामध्ये समाधान मिळालं। आज आम्ही समाधानाने जीवन जगत आहोत। प्रपंच साधून परमार्थ करणे म्हणजे का? आपापल्या पद्धतीनं लोक त्याची व्याख्या करतील। मी माझ्या पद्धतीने करेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा। आता प्रपंच साधून परमार्थ करणे म्हणजे का? प्रपंच म्हणजे तुमच्या कुटुंबामध्ये तुमची पत्नी, तुमचे आई वडील, तुमचे मुलं मुली, सून नातवंड यांच्या संगोपन बरोबररित्या मानव धर्माच्या रीत्या जर व्यवस्थितरित्या जर चालत असेल तर ती खरी त्या मानव धर्माची जोपासना। आणि जर तुमच्या कुटुंबामध्ये जर असं नसेल तर तो प्रपंच साधून फक्त परमार्थ करणे म्हणजे भगवत कार्य करणे, त्याला प्रपंच साधून परमार्थ म्हणता येणार नाही। आम्ही पाहतो, आम्ही जगतो आहे, अनेक कार्यक्रम होतात। मगाशी महेंद्रदादा मोरघरेने खूप सुंदरसा या ठिकाणी मार्ग, आता मंडळाचे लोक म्हणजे कोण? आदरणीय मंच बी आहे,
तुम्ही मंडळाचे लोक, हेही मंडळाचे लोक, आम्हीही लोक. मग आम्ही जे एकमेकाच्या याच्यामध्ये बोलतो, कार्यक्रम घेतो, नववे हवन करतो, जे बाबाच्या आयतीमध्ये धर्मराज निनावेला बाबांनी हाकलून लावलं. मग वेगवेगळ्या बाबा गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या संघटना निर्माण झाल्या, विचार बदलले, माणसंही बदलले. आम्हाला आज खरी गरज काय? जनजागृती, लोक जागवण्याचे काम. आम्ही जेव्हा मार्गात नव्हतो तेव्हा आम्ही जागलो नव्हतो, तेव्हा आम्ही झोपलो होतो अंधश्रद्धेमध्ये, भूतबाधेमध्ये, तांत्रिका मांत्रिकाकडे जात होतो, जगत होतो त्यांच्या आश्रयाला. आज नाही, आज आम्ही जागृत आहोत, जागलेले आहोत, दुमत नाही. परंतु त्यांच्या विचारामध्ये कुठं फरक पडला असेल तर तो झोपला असेल. आणि अशा झोपलेल्या लोकांना, सोंग घेऊन झोपलेल्या लोकांना उठवलं तरी तो उठणार नाही, त्याला म्हणते झोपला. मग त्या जनजागृती करणे, हे करणे, ते करणे, याला काही अर्थ नाही आहे. कोणत्या पद्धतीने प्रपंच साधायचा, का साधायचं, कसं वागायचं, कसं वागणूक करायची, उत्कृष्टरित्या चालतो किंवा नाही, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना ठरवायचे आहे. आधी ह्या कॅमेऱ्यावाले दादांना रोडच जाम करून टाकला. तो याचा मार्ग होता ना, अटकवला त्यांना. आता त्याला का म्हणावं? आता त्याला म्हणता येणार नाही. त्याला जर म्हटलं तर तुमच्या फोटो येणार नाही, आणि फोटो आले नाही म्हणजे तुम्ही लाईव्ह दिसणार नाही. ते दिसायला पाहिजे ना, कोण कोण बसला आहे, समोर कोण बसला आहे, मागं कोण बसला आहे, कोणाच्या डोक्यावर कोणती टोपी आहे, स्वार्थाची टोपी आहे का निस्वार्थाची टोपी आहे, हे बी दिसायला पाहिजे. हे गरजेचं आहे. मला एकच पटते, मंडळाच्या अधीन राहून, मंडळाच्या स्वाधीन राहून, नियमावलीमध्ये प्रत्येक नियम लिहिलेले आहे. तुम्हाला मला मार्गदर्शन करण्याची किंवा मार्गदर्शन करण्याची तुम्हाला काही गरज नाही आहे. नियमावलीमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे. एखादा सेवक जर चुकला असेल, तो मार्गदर्शकाकडे गेला असेल, त्या मार्गदर्शकाकडे त्यांनी चूक सांगितली, त्यांनी सांगितलं की तू भगवंताजवळ शब्द ठेव. तो हे सांगत नाही की माझ्याजवळ शब्द ठेव, भगवंताजवळ शब्द ठेव. मग काहून नाही सांगत मार्गदर्शक की माझ्याजवळ शब्द ठेव म्हणून? सांग, भगवंताजवळ शब्द ठेव आणि भगवंताला माफी माग, बाबांना माफी माग, आणि आपल्या चांगल्या कार्याची सुरुवात कर. मगाशी खरोखर चांगलं या ठिकाणी थोडक्यात झालं, पण चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी झालं आहे. प्रत्येक ठिकाणी होत आहे. आम्ही म्हणतो जाग जा, कोणी म्हणते झोपून जा. तुम्ही तुमच्या परीनं प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये, कोणती सहल असेल, यात्रा असेल, सेवक संमेलन म्हणजे स्नेह मिलन, आम्ही काही वर्षाच्या नंतर, एक एक 2-2 वर्षाच्या नंतर आपली भेट होत राहते. एवढे सारे लोकांचे दर्शन होणं म्हणजे साधारण बाब नाही आहे. एवढे लोक या ठिकाणी येतात. याच्यामध्ये बी असतात अवश्य नवसे गवसे 3 प्रकारचे लोक असतात. कोणी भगवत कार्याच्या, फक्त भगवत कार्य करायला येतात, कोणी बाहेर जातील, टवाळका करत राहतील, कोणी घडी पाहत राहतील, उलट सिद्ध कामं चालू राहते. प्रत्येक धर्मामध्ये आहे, तुम्हाला माहीत आहे. आणि खरा तो जो फक्त त्या भगवत कार्याकडे विशेष लक्ष देत राहते तो व्यक्ती मरिया जी है भगवत नाम पर. नहीं तो आजकल तो चालू है मरिया जी है किसी मार्गदर्शक के नाम पर, अध्यक्ष के नाम पर और लोगों के नाम पर. हा प्रथा खूप चालू आहे. बाबांनी सांगितलं तुझे आहे तुझ्यापाशी तरी तू जागा बोलला असेल. आम्ही विसरलो ना हो. आत्मा ही परमात्मा आहे, आमच्या आत्म्यामध्ये भगवान आहे. बाबाने दिलं ना, बाबांनी सांगितलं कुठं जायची गरज नाही आहे. देव देवळात नाही आहे, तुमच्या आत्म्यामध्ये आहे. देहाची तिजोरी भक्तीसाठी ठेवा, उघडदार देवा. आता उघडदार देवा आम्ही कोणाच्या दार उघडतो? अध्यक्षाच्या, उपाध्यक्षाच्या का कोणा संचालकाच्या की मार्गदर्शकाच्या? तुम्हाला तुमच्या दार उघडायच्या, स्वतःच्या स्वतः पारख करायची आहे की आम्ही त्या पद्धतीचे आहोत का, त्या पद्धतीची तुमची आमची वागणूक आहे का, ध्येय धोरणामध्ये वागतो आहे का.
हा सेवक संमेलन हा साधारण नाही आहे. एवढा पैसा तुम्ही लोक खर्च करतात का? तुम्ही जेवण्याकरता हा खर्च करता का? नाही नाही, जेवणाकरता करता. आम्ही जेवणाकरता नाही. आम्ही सांगितलं की जर तुम्हाला जेवण द्यायचं नसेल तरी चालेल, आम्ही आमचे डब्बे घेऊन येण्याची तयारी आमची वाली आहे. बाबांनी आम्हाला सक्षम स्वावलंबी बनवलेला, आमची तयारी आहे. पहिल्या काळामध्ये जेव्हा माझी आई, तिला भूतबाधा होती, पूर्ण 33 कोटी, कोणी म्हणतं 36 कोटी देवी देवतांमध्ये पूजलं, सर्व केलं, समाधान नाही मिळालं. आणि समाधान मिळालं नाही. आणि पुन्हा आम्ही हे देव आपल्या हिंदू धर्माचे कमी पडले, तर आम्ही मुसलमान बंधुवाच्या दर्ग्यामध्ये सुद्धा गेलो, समाधान मिळालं नाही. 4-4 घंटे बसत होतो. कोणी म्हणे उलट्या बुमऱ्याच्या कोंबड्याचा कोंबडा घेऊन ये, कोणी पांढरा घेऊन ये, कोणी म्हणे काळा घेऊन ये, त्याच्यावर लाल ठप्पे पाहिजे. हे असं चालत होतं. दारूची बाटल पाहिजे होती. चुपचाप बसले राहत होतो, एका कोणत्यामध्ये काही बोलत नव्हतो. जसे एखाद्या कोंबडीले ते झिमते, ती कोंबडी ते थंडाई जी राहते, ते थंडाई तिला चारतो आणि ती चुपचाप बसली राहते, कोण आहे ना का नाही. तसे आम्ही त्या काळामध्ये आम्ही करत होतो. पण त्या महानते की बाबा जिंदीची धन्य कृपा आहे की त्यांनी आम्हाला फुकटामध्ये समाधान मिळालं. पण तुम्ही एक गोष्ट विचारले का तुम्ही वचन दिलं बाबाला, मरिया जी भगवत नाम पर. बाबाने म्हटलं मी गेल्याच्या नंतर मंडळ, परंतु आम्हीच मंडळाचे लोक आहो, आम्हीच एकमेकाच्या याच्यामध्ये जर करतो, जे मंडळाच्या पक्षात, जे विचाराच्या पक्षात बोलतात ते खरे मंडळाचे लोक, ते मंडळ, आणि बाकीचे लोक बंडळ. अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे. कोणाला भिण्याची गरज नाही आहे. अध्यक्षाला भिण्याची गरज नाही आहे. मलाही फोन करायची गरज नाही आहे. तुमच्याजवळ सर्वच काही आहे. बाबाने दिलं तुम्हाला. आता तुम्ही स्वावलंबी जीवन जगत आहात की परावलंबी जीवन जगत आहे, हे तुमच्यावर अवलंबून आहे. हे तुमच्यावर अवलंबून आहे. एखादी गोष्ट जर चुकीची झाली असेल तर तुमच्या आमच्या सर्वांचे कर्तव्य आहे, बाबाचे नियम आहेत, त्यांना पहिले समजून सांगणे. परंतु आम्ही काही सांगत नाही. आम्ही फक्त माईक ठोकतो. तुम्हाला कामठीची उदाहरणं देतो. आमच्या एरखेड्यामध्ये एक दिग्गज होता, बाबांसोबत राहिलेले, बाबासोबत फिरलेले. आता ते ट्रस्ट, दुसरी व्यवस्था त्यांनी तयार केली. हवनामध्ये आला, हवन आटोपलं, त्याच्यात थोडंसं चुकलं असेल, त्यांनी त्याला बोललं नाही, समजवलं नाही, डायरेक्ट माईकवर बोलला. त्याला कार्यक्रम संपला आणि त्याला म्हटलं माईकवर झाल्याच्या नंतर म्हटलं दुबारा एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या कोणाचे चुकलं असेल तर त्याला समजून सांगा. माईकवर बोलला तर दुबारा इथे येऊ देणार नाही, लक्षात ठेवजा. का गरज यावं? अनेकवाले लोक ऐकतात ना. मग तुम्ही सांगता तर तुम्ही स्वतःचे सांगता का? हात कंगन को आरसी क्या? तुम्ही स्वतःची सांगा ना. का नाही गेलं? बाबांनी का केलं नाही तुमच्यासाठी, तुमच्या आमच्यासाठी का घेतलं तुमच्याकडून? काही घेतलं नाही. मार्गदर्शकांनी काय घेतलं का तुमच्याकडून? नाही घेतलं. ते निष्काम सेवा करतात. पण काही लोक आहे जे सेवकाची दिशा भूल करून सेवकाला भटकवण्याचे कामं करतात आणि सेवकांना लुबाडण्याचे सुद्धा कामं करतात. साध्या कार्यामध्ये काही चालत नाही त्या मार्गदर्शकाला, नियम आहे. परंतु आम्ही काही लोक हॉटेलमध्ये खातात, चालते म्हणते, असेही लोक आहे. मग शंकररावजी ढोंबरे साहेब, आमच्यासारख्या माणसांनी करावं का? साध्या कार्याचे पैसे चालते. एखाद्या सेवकाने कार्य घेतले नाही, सांगितलं नाही, विसरला असेल, 3 दिवसाचे कार्य झाले, 4थ्या दिवशी समाप्ती झाली, 2 दिवस बाहेर गेला, बाहेरून आल्याच्या नंतर मार्गदर्शकाला सांगते काकाजी मी बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे मी काय फोन केला नाही, कार्य घेतलं नाही, मला सांगितलं नाही, हे तुझी चूक. ठीक आहे, माफ करून दे, संपला. नाही, हे 50 पेपर घे, 100 पेपर घे आणि पैसे दे, आणि तू फुकटात विक, नाही तर फेकून दे, नाही तर जाळून दे. अशा प्रकारचे कृत्य, खोटं बोलत नाही साहेब, जे सत्य आहे तेच बोलणार आहोत. असे कृत्य करणारे लोक खूप आहेत.
सेवकाची जागोजागी ठिकठिकाणी फसवणूक करणारे लोक आहेत. पहिले किती संमेलन होत होते? 4 ते 5. आता 20 ते 25 सेवक संमेलन होत आहे, तरी लोकांना कमी पडते आहे. आम्ही येतच नाही, जातच नाही. 10 वर्षाचा काळ गेला, कोणी दिसले नाही, आले नाही. काही लोक 4.5 वर्ष दिसले नाही. चला, योग आहे, चांगली गोष्ट आहे. जे एकमेकाची सूरत पाहायला तयार नव्हते ते आज एकमेकांसोबत फिरत आहे, आनंदाची गोष्ट आहे. असंच भगवान त्याला सद्बुद्धी देव आणि कार्यक्रमामध्ये त्यांना योग देव. का चाललं आहे? आम्ही एकमेकाची दिशा भूल भटकवण्याची कामं करतो आहे. आणि आमच्यासारखा जेव्हा अध्यक्ष जेव्हा बोलते तेव्हा लोकांना बावचे वाटते, तेव्हा लोकांना बावचे वाटते. अरे पण जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आहे ना, ती सत्य आहे ना. साध्या सेवकाकडून लोक 2-2, 3-3 वर्षामध्ये पैसे घेतात, पैसे देत नाही. मंडळामध्ये बोलावलं जाते, आदरणीय मंच. तो सेवक म्हणते तुम्ही ना पैसे दिले नाही. मी ना दिले म्हणे त्याले. तिथून फोन करते ना, सांगते नाही साहेबांनी याने पैसे दिले नाही. सांगा, 3-3 वर्ष साध्या काल्याच्या सेवकाकडून पैसा घेते. मग का हे चालते? तुम्ही व्यक्तिगत पैसे घेता, हे चालते? कुठं सांगितलं? कोणी सांगितलं? कुठला नियम आहे? आणि मग ज्यांना काढलं, ज्यांना पदावून काढलं राहते, 3-3, 4-4 लाख रुपये त्या लोकांचे गबन करतात. कोर्ट आदेश देते पण पैसे देत नाही. असेही लोक येऊन सरी मोठे गोड गोड बोलतात, गोड बोलेन काळे तोळे लोक, आणि लोकांची दिशा भूल करतात. मंडळाचा हा कार्यक्रम संमेलन तुम्हाला लोकांना सावध करण्याचे आहे की कोणाच्या तावडीमध्ये जाऊ नका. मी बी असेल ना तर माझ्याही तावडीत जायची गरज नाही, काय भ्यायची गरज नाही. लोक म्हणते, अध्यक्ष म्हणते कोणाच्या बापाला भेट नाही. हो, आताही बोलतो, लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. कोणाच्या बापाला भेट नाही. मी कर्म वाईट करत असेल तर त्याला भी. कोणी म्हणू शकत नाही कोणाचे 1 रुपया खाल्ला नाही, कोणाला 1 रुपया घेत नाही, कोणाची फसवणूक करत नाही. आणि म्हणून डेरिंगनं बोलतो आहे. राहिला माझ्या परपंच, माझ्या बरोबर चालते आहे. हाथी चले बाजार और कुत्ते भुके आजार. माझे चालते आहे बरोबर. मला कुठं काही कमी नाही, पडली नाही, तुम्हालाही पडणार नाही. जर तुम्ही ध्येयाने जर वागले ना, कधी जीवनात तुम्हाला कधी पण कमी पडणार नाही. मी 96 पासून मार्गात आलो. 96 पासून तो भगवान आहे, तो बाबा आहे, मला फिरत आहो. 24 तास फिरत आहो, कुठंही कमी पडली नाही. तुम्ही करून पहा, तुमच्या जीवनामध्ये कुठंच कमी पडली नाही. फक्त स्वार्थ नाही ठेवायचा की मी हे काम करतो आहे, मला हे तरी मिळालं पाहिजे, स्वार्थ झाला पाहिजे, साध्य झाला पाहिजे, याच्याकडून काहीतरी मिळालं पाहिजे. कर्म कर फल की आशा मत कर. फळ देणारा तो भगवान बसलाय, बाबा आहे, मातुश्री आहे, बिलकुल देणार आहे. कारण मी तुमच्या समोर कार्य म्हणे, मी ना माझ्या मार्गदर्शकाच्या कार्याचा विरोध केला, काही झालं नाही, मला होणारी नाही. 97 मध्ये इकडे कार्यक्रम झाला होता. शंकररावजी डोमणे साहेब संघटना निर्माण झाली होती. 3 नदीचा संगम आहे. त्यात मी आलो होतो त्या कार्यक्रमामध्ये. नवीन होतो. तो आगा होता, आगा उडला होता आणि लोकांच्या अंगावर घातला होता. मला चांगला क्षण आठवते. लोक कसं रेली आग यांनी आम्हाला त्या लेझिम मध्ये आणलं. कोणी बैलबंडी पण नेतात, बाबाची आठवण करून देतात. आम्ही आलो, त्यांनी आणलं, लेझिम मध्ये आणलं आम्हाला. आणि काही लोक म्हणतात नवरदेव आला, सांगा, आणि स्वतःला जुने म्हणतात. किती विचित्र प्रकार चालते हो लोकांमध्ये. कसे विचार आम्ही सांगतो. मीने विरोध केला आणि तेव्हा काच होतात माहिती आहे. आता जसं आमचे शिसराभाऊ वैद्य, भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम मानते की बाबाजी जी को प्रणाम, परमात्मा चालली, आपली रीत चालली ना. अध्यक्ष संचालक मंडळाला सेवकाला आणलं. काही सेवकाची सवय असेल, लोकांच्या समोरच चालले, आमच्या समोरच होऊन जाते. मग त्याला अद्दल घडवण्यासाठी एकदा का केलं, आम्ही सर्व संचालक मंडळ मागे राहिलो. सेवकाला म्हणलं तुम्ही जा. बाकीचे लोक म्हणे मार्गदर्शन, हे साहेब, अरे साहेब कुठं? मी म्हणलं तुम्ही वा, तुम्हालाच न्यायासाठी हे लोक आले आहे म्हणून आम्ही थांबलो. किती मान, किती सन्मान मिळते. आणि त्यावेळेस का म्हणे माहिती आहे, नाव घेत होते, त्या व्यक्तीचं नाव घेत होते. ABC नाव नाही, ABC. हा,
त्याचे नाव ABC ठेवलं मी. आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. वारेजी चौधरीजी मीना त्या एक वयस्कर व्यक्तीला विचारलं, म्हणलं बाबाजी तुम्ही बाबाच्या हयातीमध्ये होते का? हो. तुम्ही बाबासोबत दौऱ्यामध्ये फिरले का? हो. मग म्हटलं बाबा हे असेच म्हणत होते का की तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है? नाही जी म्हणे, नाही म्हणे. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महानते की बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा आहे आणि जयघोष करत चालत होते. म्हणे त्या व्यक्तीच्या नाव घेत होते. सांगा, त्या व्यक्तीच्या नाव घेत होते. मी माझ्या मार्गदर्शकाचा विरोध केला, म्हणलं हे बरोबर नाही. त्यांनी मानलं, बिलकुल मानलं त्या मार्गदर्शकांनी. आणि त्यांनी माझ्यासमोर त्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्या अधिकारी चांगले चांगले मोठमोठे पदाधिकारी बसले होते, माझ्यासमोर त्यांना बोललं. मला समाधान वाटलं. मार्गदर्शक असावा तसा, नाही का? नाही तर खाणार. आणि नंतर का बैमान झाला असेल तो गेला, काही विषय नाही. संघटना झाल्या, सर्व झालं, बँकही गेली, सब केलं. आता मंडळ आहे. आणि तुम्हाला बरोबर सांगण्याचे कारण तात्पर्य एवढंच आहे की रोज 1 ते सव्वा तास मार्गदर्शन माझे होत राहते. आणि ती सत्य घटनावर आधारित होते, चुकीचं बोलत नाही. सत्य घटना. जुने जुने लोक सट्टा लावते, सट्टा. IPL करते, IPL. काही लोक दुकानामध्ये दारू पिऊ देते. इथं बोर्ड लावतो आम्ही दारू पिऊन येऊ नये घरी, आणि दुकानामध्ये लावून द्या शराब पिणं चालू आहे म्हणून सांगितलं, लिहा. अरे विचारावं त्यांना, बाबाच्या हयातीपासून बाबाने हो म्हटलं. म्हणजे किती लोक आहे हो, किती खोटं बोलतात लोक, किती खोटं बोलतात. दारू भी पितात, चोरी भी करतात. पोलीस स्टेशनमध्ये FIR दर्ज होते, तरी शहाणपणा दाखवतात, छाती चवडी करून बोलतात हर आम्ही बाबाच्या हयातीतले सेवक. खोटं बोलत नाही साहेब. जी गोष्ट आहे ती सत्य आमोरासमोर सांगतो आहे. आणि म्हणून तुम्हाला सावध व्हायचे आहे. तुम्ही जर सावध झाले तर आमच्यासारखे जे संधी साधू लोक येतात, तुमची दिशाभूल करण्याचे जे कामं करतात, ते कधी दिशाभूल होणार नाही. त्याची सहनिशा, प्रत्येक गोष्टीची सहनिशा केली पाहिजे. पानी पिओ छान के और गुरु बनवाओ पैशान के. ते तकलीफा सुरू आहे, सर्वच काय चालू आहे. कोणी शिकवलं हे? बाबांनी. अरे आमच्या मायबापांनी शिकवलं नाही, आमच्या बाबांनी शिकवलं, आमच्या संतांनी शिकवलं नाही, आणि आम्ही ते कृत्य करत आहोत. जो मायबापाची सेवा करू शकत नाही, जे सून आपल्या सासूची सेवा करू शकत नाही, ती मोठ्या ह्याच्यामध्ये माईकवर बोलते, मोठ्या येणं माईकवर बोलते आहे. आणि म्हणून तुम्हाला जागृत करायचं. तुम्ही जागाचे आहे. मलाही शिव्या देतात ना लोक, आहे माझ्याजवळ व्हिडिओ ऑडिओ आहे, जाण देव. बाबांना बोलले नाही का लोक? बाबा पैसा जमा करण म्हणे आणि अमेरिकेला चालला जाईल म्हणे, आपल्या मुलाकडे चालला जाईल. गेले का हो बाबा? तुमच्यासाठी या ठिकाणी राहिले ना, तुमच्यासाठी नाही. आणि म्हणून बाबाच्या त्या देवदोनानं आपण त्या ठिकाणी राहू. आणि जी जागा त्या ठिकाणी आहे, पहिले 14 एकर होती, मग नंतर 8 एकर झाली. आमच्या काळामध्ये, तुमच्या काळामध्ये 60 एकर झाली. मी कधी हा उल्लेख करत नाही की मी न केलं. आदरणीय मंच, आपण लोक प्रत्येक कार्यक्रम अटेंड करत आहे, प्रत्येक कार्यक्रमावर हजर राहतात, लाईव्ह कार्यक्रम राहते. कधी मी हे म्हटलं नाही की मी न केलं. म्हणणार नाही, जीवनात नाही म्हणणार. कोणाची ताकद नाही काही करायची. कोणी म्हणू शकत नाही की मीने तुला समाधान दिलं. बघ काही काही मार्गदर्शक आहे की मीने तुला समाधान दिलं, तू दुसरीकडे चालला, माझ्या समाधान मला परत कर. आता मीने 2-2 बंगले घेतले नाही का, तर मीने का त्याला परत करावं? ते देऊन टाकावं, त्याच्या नावानं करून द्यावं का? जी नाही, अशोक भाऊ जिपकाटे आम्ही देऊन टाकावं का द्यायले? कसे विचाराचे लोक आहे आमच्या समोर येतात. लोक म्हणते माय तुमच्यामुळे आमची तब्येत खराब होते, आमच्यावर संकट येते. तुमच्यामुळे आणि कोणामुळे का हो? बाबावर संकट आले का? संकट येण्याचे कारण तुम्हालाही माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे. कोणामुळे कोणावर संकट येत नाही आहे. मी जर पाप करत असेल, मी भ्रष्टाचार करत असेल, अनिती करत असेल, तर त्याचा परिणाम मला भोगावा लागेल, माझ्या कुटुंब नाही भोगणार.
ज्याचे कर्म त्याच्यासोबत. तुम्ही कर्म करा, फळाची आशा करू नका. बँक काऊन गेली? हे होते ना बँकेमध्ये, बँकेमध्ये संचालक होते. का झालं बँकेचा हाल? काऊन गेली? बाबाने निर्माण केलेल्या संस्था कधी डुबणार नाही शब्द आहे. अशुरी शक्ती ही भगवंतापेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे शेषराव भाऊ. त्या अशुरी शक्तीनं म्हणजे भ्रष्ट नीती विचार वाईट झाले, काही कर्मचारी आणि काही बँकेचे अधिकारी लोक मिळून, पदाधिकारी लोकांनी मिळून त्या बँकेचा सर्वनाश केला. नाहीतर बँक भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये अग्रगणीमध्ये होती, परंतु गेली. मी तर नव्हतो. आणि बाबांनी म्हटलंय मी 40 वर्ष झाले त्या सेवकांना शिकवलं म्हणे, पण आज मला वाटते की मी 40 वर्षामध्ये तुम्हाला काही शिकवू शकलो नाही तर मी तुम्हाला शिकवू का मंडळाचे अध्यक्ष? आणि मी जेव्हा बाबाने शब्द काढले मी तर होतोच नाही, मी तर होतोच नाही. जे असेल ते भाई, माझा काही विषय नाही, मी नव्हतोच. परंतु माझं कर्तव्य, माझं काम, तुमचं कर्तव्य, आदरणीय मंचाचे कर्तव्य, जेवढं सेवा निष्काम सेवा होते तोपर्यंत आपण करा. जेव्हा जीवात जीव आहे तोपर्यंत करावं, करत राहावं. नाही तर सेवकाची तब्येत खराब होते, मार्गदर्शक म्हणते तुझी तब्येत सुधारली, माझी तब्येत खराब झाली, मला पैसे दे. खोटं नाही आहे, खोटं नाही आहे, खरं आहे. खूप लोक आहे, खूप लोक आहे. डोकं पंची होऊन जाते आमच्यावाला. का करा? कारवाया करतो. मग असेच लोक छाती छोडू छोडू मस्त हिंसानी बसतात. वारेजी दुःखाची बाब आहे आमच्यासाठी. आणि तुम्हाला सांगतो सत्य परिस्थिती, जे व्हायचं ते होणार आहे. ज्याला जे करायचं ते करावं. तुम्ही तुमची रांग सोडू नका, लाईन सोडू नका. आदरणीय मंच मार्गदर्शक मंडळी, तुम्हीही आपली रांग सोडू नका. कुठं कम जास्त असेल त्याची सहनिशा करून विचारपूस करा. तो खरा मार्गदर्शक, तो खरा बाबाचा सेवक, मंडळाचा सेवक, नाही तर तो सवक. आणि म्हणून जास्त या ठिकाणी काय बोलत नाही. एक म्हणते मांसाहार करायचा, दुसरा म्हणते मांसाहार करायचा नाही. आता आमच्यासारख्या नवीन लोकांनी, तुमच्यासारख्या नवीन लोकांनी ऐकावं कोणाचं? मग एक मन येते, ऐकावं जनाचे, करावे मनाचे. आणि हा टीका टिप्पणी नाही आहे. का सत्य, का असत्य, का खरं, का खोटं, हे स्वतः त्या नियमावलीमध्ये लिहिलेलं आहे. एक मांसाहार करून जाते, मार्गदर्शन करते, त्यागाच्या हवनातून, 9व्या हवनातून आल्याच्या नंतर मांसाहार करते. आता आमच्यासारख्या लोक, तुम्ही केलं ठीक आहे, पण नियमावलीमध्ये जे लिहिलेलं आहे त्या नियमावलीचा का? तर नियमावली काय? नियमावली पहा. मग नियमावलीच्या विरोध करणारा केलं. पण माझं हा सेवक संमेलनाच्या माध्यमातून एकच म्हणणं आहे की सुधारणा करा, सुधारणा करा. आमच्यामुळे आम्ही मार्गदर्शक आहोत. आम्ही जसं करतो तसे ते सेवक लोक सुद्धा करतात. याला जबाबदार कोण? चोरी करणारा गुन्हेगार आहे, पण पाहणारा सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त गुन्हेगार आहे. लक्षात ठेवा. बाबाचे मार्गदर्शन आहे. सौराष्ट्राचे दौरा 1.25 लाख आहे आणि 7 पुते. पाहून टाका, ऐकून. त्याच्यामध्ये 5 मिनिटं घालवत नाही मी. म्हणून नियमावली. अरे जेवण केल्यावर मार्गदर्शन करता येत नाही, मांसाहार केल्यावर करता येते का? आता साहेब म्हणतील की साहेब आमचे नाही. मी कोणाच्या विरुद्ध बोलतो नाही आहे. फक्त माझे एक म्हणणं आहे तुम्हाला की लोकांची दिशाभूल नाही झाली पाहिजे. बस एवढंच कर्तव्य करा. याच्यानंतर अशा प्रकारचे कृत्य करण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला फोन येते, तुम्हाला येतात. म्हणून मला माहित आहे का मी साध्या कार्यामध्ये असताना मीनं मांसाहार केला, कोणत्याही प्रकारचे बंधन पाळले नाही. नियमावलीनं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. साध्या कार्यापासूनच मी मांसाहार करतो आहे. बिलकुल काही होत नाही. मांस खाल्ल्याने काही होत नाही. मनी नाही भावाने देवा मला पाव, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव अशाने भेटायचे नाही रे. आत्मा ही परमात्मा आहे. मनापासून त्या परमेश्वराला माना. त्या दिव्याची ज्योत, तेलाचा दिवा
कापूर अगरबत्ती विजली तरी चालन, तुमच्या आत्म्याची ज्योत विजली नाही पाहिजे, याकडे लक्ष द्या. आत्मा ही परमात्मा आहे. आत्मा ही परमात्मा आहे. लोक बोलणारे माझ्यापेक्षा खूप चांगले आहे, खूप बोलतात आणि मला सवय पडली आहे कडू बोलायची. जे आहे ते काहून का मी जेव्हापासून मार्गात आलो मी सर्व पालोरा पाहला, कसे कसे कृत्य करत होते सर्व पाहिलं, प्रत्यक्षरित्या पाहिलं आहे. त्याच्यामुळे मी एकच ठाणलाय, मरिया जी भगवत नामावर जोपर्यंत जीवाजीव आहे तोपर्यंत मंडळाच्या स्वाधीन राहील. चाहे काही हो, कोणाला का करायचं असेल त्याने करावं. मला माहित आहे ना, मी आज उद्या नाही आहो. तुम्ही भी मरणार आहे, मी भी मरणार. राम राम सत्य मुर्दाबाळा मस्त आहे. 3 दिवसामध्ये 4थ्या दिवशी खतम. परंतु तुमचे कर्म, तुमची आठवण राहिली पाहिजे. जशी बाबाची आठवण आहे थोडीफार तरी आठवण कोणाची आमची तुमची राहिली पाहिजे. एवढं तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. आणि जास्त काही बोलत नाही. आजच्या या प्रसंगी 26 जानेवारीचा कार्यक्रम आदरणीय मंच. कर्म वाढते कसं, फळ मिळते कसे. आता लोक हेही म्हणतात की झाडाला पाणी टाकल्यानं पुत्र प्राप्त होते. चांगली गोष्ट आहे. झाडाला पाणी दिल्यानं पुत्रही प्राप्त होते अशी लोक बोलतात. संधी साधू लोक बी या जगामध्ये आहेत. रामरमी सारखे, आळसाराम बापू सारखे बी लोक या ठिकाणी आहेत. तर आम्हाला करणं का, आम्हाला फक्त एकच ठेव का जोपर्यंत मंडळ आहे तोपर्यंत आपल्या मंडळाचे कार्य करायचे, आत्म्याचे कार्य करायचे, इतर कोणाचे कार्य करू नका. आज हा मौदा आश्रम आहे, ग्रामीण क्षेत्र. आपापली टीम तयार करून 10-20 लोकांची टीम तयार करून त्या आश्रमामध्ये आपण सर्वांनी तिथं सेवा करावी, सेवा करण्यामध्ये जावं. आश्रम तुमचा आहे, तुमच्या बाबाचे, तुमचे माय विचार पटत असेल तर तिच्या तिथं ठेवा. परंतु आश्रमाची सेवा करणं, स्वयंसेवा करणं हे तुमच्या आमच्या सर्वांचे कर्तव्य. एक टीम बनवा, तिथं आश्रमामध्ये सेवा करण्याचे काम करा. 26 जानेवारीला भव्य दिव्य कार्यक्रम असते. 10 ते 11 लाख 12 लाख लोक त्या ठिकाणी असतात. त्याची सोय करण्याचे कर्तव्य तुमच्या आमच्या सर्वांच्या एकमेकाचे आहे. म्हणून करा. त्या ठिकाणी काही प्रकारचे लोक येतात, परंतु आम्हाला इकडे तिकडे न भटकता आश्रमाची सेवा करणे हा आमच्या प्रथम कर्तव्य होतं आहे आणि राहणार आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी करावं अशी अपेक्षा बाळगतो. आणि आज या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं. हा नवीन वर्ष नाही, आपल्यासाठी जीवनामध्ये प्रत्येक क्षण, प्रत्येक वेळ, प्रत्येक दिवस हा आनंदाचाच जाणार आहे, वाईट जाणार नाही. आम्ही समाधानीच राहणार, लक्षात ठेवा. मी बोलल्यानं काही बोललं नाही तर काही लोक म्हणतात मी आशीर्वाद देते, काही आशीर्वाद नाही आहे. एक भाषा आहे, शब्द आहे, बोलावं लागते नाही का. नवीन वर्षाच्या शुभेच्छा नाही का. नवीन गाडी घेतली शुभेच्छा, हार टाकला. आमची अंधश्रद्धा नाही गेली. एक बाई चांगली माझ्याच वयाची होती, पातळ घातली होती, आश्रमामध्ये आली, फवारा चालू होता, फवाराजवळ गेली, आदरणीय मंच पाणी घेतला, पिऊन टाकलं. अरे उद्या कमी जास्त झाला, चक्कर आला, पडली, त्याच्या का. म्हणजे हे अंधश्रद्धा आहे आमची वाली. म्हणून अंधश्रद्धेला टाळा घाला. आणि 26 जानेवारीच्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण सर्वांनी स्वयंसेवा करण्याकरता त्या आश्रमामध्ये या. पांडुरंगजी शेंडे सहाय्यक व्यवस्थापक आहे, त्यांना विचारा, ते तुम्हाला माहिती देईल की कुठं काय करणं आहे ते करा. आमच्याजवळ वेळ असली तर आम्ही सुद्धा करतो. आमचे पदाधिकारी सुद्धा करतात, सर्व मार्गदर्शक लोक करतात. म्हणून जास्त बोलत नाही. बाबांनी दिलेला तत्वशब्द नियमानं वागण्याचा प्रयत्न करा. तुम्ही करा, मी सुद्धा तत्वशब्द नियमानं जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत वागण्याचे परिपूर्ण प्रयत्न करी. आणि नवीन वर्षाची आपल्या सर्व शुभेच्छा देतो. आणि शेतकरी बांधवांना ज्यांच्या पिकामध्ये नुकसान झालं त्यांची भरपाई शासनाने करून द्यावी. जे पीक त्या आमच्या शेतकरी बांधवाच्या, या भारताच्या राजा, पिकामध्ये चांगला भाव शासनाने द्यावं अशी मी भगवंताच्या चरणी, बाबाचरणी, मातोश्रीच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आदरणीय आमचे सर्व मार्गदर्शक मंडळी, आमचे सर्व पदाधिकारी मंडळी यांना त्यांच्या भगवत कार्यामध्ये, त्यांच्या कामधंद्यामध्ये चांगला योग मिळावा. आपल्या सर्वांना शिक्षणातील मुलामुलींना त्यांच्या शिक्षणामध्ये चांगला योग मिळावा. त्यांचे सेवक बांधव बसले आहेत, त्यांना त्यांच्या कार्यामध्ये, भगवत कार्यामध्ये, चांगल्या कामामध्ये त्यांना योग मिळावा अशी अपेक्षा करतो.
आणि पुन्हा येणाऱ्या 26 जानेवारीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना. माझा नमस्कार. नमस्कार. या व्हिडिओला लाईक, कमेंट्स व शेअर नक्की करा. आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार.